इराण विरोधात ट्रम्प आक्रमक भूमिकेतच इराणचे सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. भारतानं पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय. अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले. आठवड्याभरात लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू. 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला जीव. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ल्यात अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी. मनामा येथील अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य. इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच. काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवैतवर जोरदार हल्ले. इंधन टाक्यांना केलं लक्ष्य. इराणच्या तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग. आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य. इराणवरील संकट आणखीनच गहिरं. युद्धाबडवाड इराणवर नवं संकट. तेहरानमध्ये काळा पाऊस. इस्रायली हल्ल्यानंतर पर्यावरणाची मोठी हानी. तेल साठ्यांना लागलेल्या आगीमुळे काजळी आणि तेलाचे अंश मिसळून पाऊस. आखाती देशातील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य. युद्धजन्य स्थितीवर राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं निवेदन. व्यापारावर परिणाम झाल्याची माहिती. विधान भवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक. सरकारविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. रायगडमध्ये मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त सदस्य नोंदणीला सुरुवात. जे काय बोलायचं ते 19 मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यातच बोलणार, राज ठाकरे यांची घोषणा. अजित पवार विमान अपघाताप्रकरणी VSR विमान कंपनीच्या मालकाची चौकशी. अपघातात पायलट सुमित कपूरची चूक. VK सिंग यांचा मोठा दावा. थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव. मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस. 5 थकबाकीदारांनी भरला 10 कोटी 45 लाखांचा मालमत्ता कर. रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ. वर्षभरात मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड. ठोकत्यांकडून वर्षभरात 1 कोटी 31 लाखांची दंड वसुली. मुंबईत आज उष्णतेची लाट. आज पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे उन्हाचा कडाका वाढला. T20 विश्वचषकात भारत तिसऱ्यांदा जगज्जेता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशनचीच अर्धशतकी खेळी. बुमराहसह अक्षर पटेलचा भेदक मारा. T20तील भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष. क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला उधाण. अहमदाबाद, दिल्ली, मुंबईत फटाक्यांची आतषबाजी.